ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहारति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं मतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारि भवजलधौ तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। सद्गुरु मन्मथ स्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून सद्गुरु पंडित पीतांबरजींना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। तुम्हा सर्व साधकांना वंदन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 61 आपण बघत आहोत। काल 61 पानावरचं आपण काही बघितलेला अर्धा भाग झालेला आहे, तर ती आपल्याला कितपत कळालं म्हणून आपण थोडे प्रश्न उत्तर घेऊ आणि पुढे चालू। ओम नमः शिवाय। तर शिष्यानं प्रश्न विचारलेला होता की पंचीकरणाचा विचार केल्याने मोक्ष प्राप्त होतो असं तुम्ही सांगितलं, तर पंचीकरणात काय सांगितलेलं आहे असा प्रश्न शिष्यानं गुरु महाराजांना विचारलेला होता। तर गुरु महाराजांनी सांगितलं पंचीकरणामध्ये पंचमहाभूताचा विचार सांगितलेला आहे। तर पंचमहाभूत कोणती? ओम नमः शिवाय। पंचमहाभूत किती आणि कोणती? सुरेखाताई बोला, पंचमहाभूत किती आणि कोणती? सुरेखाताई मिसाळ। पंचमहाभूत कोणती आहे? हो सांग। पंचमहाभूत आकाश, पृथ्वी, अग्नी, जल, वायू। ओम नमः शिवाय। पृथ्वी हो सांगू। कोण बोलता? हात कोण सांगू म्हणलं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे हे महाभूत, हे पंचभूताचा विचार केला असता पंचभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही तत्वे आहेत। ओम नमः शिवाय। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत। याला पंचमहाभूत असं म्हणतात। ओम नमः शिवाय। म्यूट करा ताई, बरोबर आलं, म्यूट करा। पृथ्वी, आप, तेज, वायू ही पंचमहाभूत आहेत। सुरेखाताई आलं का लक्षात? सुरेखाताई मिसाळ आलं का लक्षात? काय आलं लक्षात? पंचभूत कोणती आहेत ही आहे, पंचमहाभूत म्हणलं मी माहित नाही मला ताई। ओम नमः शिवाय। पंचभूत कोणती आहेत? पृथ्वी, वायू, आप, तेज, आकाश याला
पंचभूत असे म्हणतात. पंचमहाभूतच आहेत ती. त्यालाच महाभूत म्हणतात हा, ना. पंचमहाभूत आहेत ते. बरं. हा, ओम नमः शिवाय. हा, ओम नमः शिवाय. मी म्हणलं पंचभूत वेगळे आणि पंचमहाभूत वेगळे. तर ही ओम नमः शिवाय. पंचमहाभूत आहेत आणि ह्या तत्वाचे स्थूल व सूक्ष्म आणि कारण नावाच्या 3 शरीराच्या तत्वाचे जे निरनिराळे विभाग केलेले आहेत त्याचं वर्णन ह्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आता तत्व कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नंदा काकी सांगा, तत्व कशाला म्हणावं? तत्व अनुरूपी को तत्व कहिए. अनारोपित. तत्व अनारोपित लिहा. अनारोपित. अनारोपित को हाँ, तत्व कहिए. अनारोपित को तत्व कहिए. तत्व कहिए. तत्व म्हणजे आत्माच. आत्म्याचा कोणावरच आरोप होत नाही म्हणून अनारोपित को तत्व कहिए. तत्व. हां. मग निरनिराळ्या तत्वा म्यूट करा. निरनिराळ्या तत्वाचा विचार केलेला आहे आणि स्थूल, सूक्ष्म आणि कारण तिन्ही शरीराचा इथं विचार झालेला आहे. तर सूक्ष्म देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, सांगू? हो सांगा. जो हाताला लागतो डोळ्याला. ओम नमः शिवाय सांगू? नाही नाही, थांबा 1 मिनिट. बरोबर. ओम नमः शिवाय. सूक्ष्म हाताला लागतो डोळ्याला. हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणा. हां, आणि स्थूल देह कशाला म्हणावं? जो हाताला लागतो डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह म्हणा. हां, आपला ही जो देह आहे ना आताच सध्याचा चालू, ही स्थूल देह आहे. हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला स्थूल देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय. नंदा काकी, कारण देह कशाला म्हणावे? कारण देह कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. म्यूट करा सुनंदाताई पाटील. हां, बोला अलकाताई. कारण देह कशाला म्हणावे? स्थूल देह आणि सूक्ष्म देह त्याला कारण असते म्हणून कारण देह म्हणतात. हां, ह्या दोन्हीला जे कारण आहे त्याला कारण देह असे म्हणतात. म्यूट करा. तर आपल्याला स्थूल देह आणि सूक्ष्म देह समजतो बघा. कारण देह जरा समजायला अवघड जातो. तर या कारण देहाचं थोडंसं बघावं लागेल. आता वटवृक्ष बघा मोठा. काकी म्यूट करा. बोला बोला. बोलायचंय का? नाही 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 नाही. म्यूट करा. मग आवाज खरखर आहे. म्यूट करा. सूक्ष्म देह आणि हे स्थूल देह याचं काय म्हणतात? कारण देह कशाला म्हणावे सांगा काकी. कारण देह कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. हां, सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांना कारण यांच्यापासून कारण देह निर्माण झाले. नाही, याला कारण असतो. याला कारण असं कसं? हां, तसंच तीच आता समजून सांगते. हां, म्यूट बोला. म्यूट करा नंदा काकी. बोला मंगलताई. काय बोलायचे? म्यूट करा. हां, आणि सूक्ष्म देह याला कारण असतो तर कारण देह असे म्हणतात. हां, बरोबर आलं. आलं का? हो, आलं. सूक्ष्म देह आणि हां, हो, मी सांगण्याचा प्रयत्न करू का? ओम नमः शिवाय. लक्षात आलं असलं. सूक्ष्म देह हां, सूक्ष्म देह आणि कारण देह या दोन्हीला मिळून कारण देह असे म्हणतात. सूक्ष्म देह आणि कारण देहाला मिळून कारण देह म्हणतात. कारण तसं आहे का म्हणायचं मी? ओम नमः शिवाय. म्यूट करा. म्यूट करा.
सूक्ष्म ध्येय आणि स्थूल ध्येय ह्याला जो कारण असतो त्याला कारण ध्येय असं म्हणतात. आता कारण म्हणजे मोठा वटवृक्ष झाला बघा, त्या वटवृक्षाला काय कारण आहे? तर बीज कारण आहे. किती छोटंसं बीज असतो आणि किती मोठा वृक्ष तयार होतो. तसं बीज असल्याशिवाय वृक्ष तयार होत नाही, तसं कारण असल्याशिवाय कार्य होत नाही. आता मोठं भांडण झालं, खूप मोठं भांडण झालं, एकमेकाचे डोके फोडले आणि एकाने विचारलं, अहो कशामुळे भांडण झालं, याला कारण तरी काय? तर कारण छोटंसं असते, पण त्याच्यापासून विशाल असं मोठं असं काहीतरी निर्माण होतं, त्याचा परिणाम मोठा होतो, पण कारण छोटं असतं. मग ह्यालाच कारण ध्येय म्हटलेलं आहे. जसं भांडण होण्यासाठी छोटंसं कारण झालं कोणतं तरी, काही जास्त मोठं नाही, एक शब्द कुणीतरी बोलला आणि त्याच्यावरून भांडण पेटत गेलं, एवढं पेटलं की ती एकमेकाचे डोके फोडण्यापस्तोर गेलं. मग ह्याला कारण तरी काय जे म्हणतो आपण? अहो काय नाही, कारण उगा एक शब्द बोलला साधा सरळ, त्याच्यात काही सुद्धा नव्हतं, पण वेगळाच अर्थ करून घेतला आणि भांडण झालं, तर ते कारण झालं. किंवा वृक्ष मोठा झाला, त्याला एवढंसंच बीज आहे, किती लहान बीज आहे ती वटवृक्षाचं, तरी त्या बीज कारण असल्यामुळे त्याला वटवृक्ष मोठा झाला. तसंच स्थूल आणि सूक्ष्म देहाला कारण ध्येय आहे, म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानापासूनच सूक्ष्म आणि स्थूल ध्येय निर्माण झालेले आहेत आणि ह्या स्थूल आणि सूक्ष्म ध्येयाला कारणीभूत झाला म्हणून त्याला कारण ध्येय असं म्हटलेलं आहे. हेच आणि ही कारण ध्येयाचं पुढे आलेलं आहे, तत्वे ही सगळंच आलेलं आहे. इथं एवढंच सांगते. तर सूक्ष्म आणि स्थूल आणि कारण नावाच्या 3 शरीराच्या तत्वाचे जे निरनिराळे विभाग आहेत, हे निरनिराळे विभाग पुढे सांगितलेले आहेत ह्या पंचीकरणामध्ये. त्याचे यात वर्णन केलेले आहे आणि त्या भौतिक तत्वातून वेगळा पण त्यांना जाणणारा दृष्टा साक्षी तो आत्मा, त्याचेही या तत्वस्वरूप यात सांगितलेले आहे. ह्याच्यात निरनिराळ्या तत्वाचे वर्णन तर केलेलेच आहे, परंतु भौतिक कशाला म्हणावं? भौतिक तत्वाहून वेगळा. ओम नमः शिवाय. हां, सांगू का? हो सांगा. पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणायचं. ओम नमः शिवाय. मंगेताई सांगा. ओम नमः शिवाय सांगू दे. हो, ऐकलंच नाही कशाला म्हणावे. ओम नमः शिवाय. भौतिक कशाला म्हणावे? पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले त्यांना भौतिक असे म्हणावे. डोळ्याला दिसणारी वस्तू भौतिक आहे. पंचमहाभूताच्या कार्यालाच भौतिक म्हणावं. बरोबर आहे की पंचमहाभूतापासून जे जे निर्माण झालं, जे कार्य आहे त्याला भौतिक असं म्हणावं. म्हणजे मी सांगितलं ते बरोबर ते पण बरोबर आहे. ते पण व्याख्या छोटीशी म्हणलं तर पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणावं. भौतिकाची व्याख्याच आहे ते पण बरोबर आहे. ते विश्लेषण करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण व्याख्या जर म्हणलं तर पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक असं म्हणावं. भौतिक तत्वाहून वेगळा पण त्याला जाणणारा दृष्टा आणि साक्षी. आता आपण काल दृष्टा साक्षीचं विश्लेषण चांगलं बघितलेलं आहे, तरी सुद्धा आज सांगा दृष्टा कशाला म्हणावे. कालचं लक्षात राहिलं का? दृष्टा कशाला म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः सांगू. हो सांगा. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला पाहतो त्याला दृष्टा म्हणावे. हा, दृश्याहून भिन्न राहून कुणाला पाहतो? ओम नमः शिवाय. आणखीन एक वेळ सांगा. दृश्याला. हा, दृश्याहून भिन्न राहून दृश्याला पाहतो त्याला दृष्टा म्हणावे. हा, पाहतो जाणतो त्याला दृष्टा असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मंगल स्वामी कशाला म्हणावे दृष्टा? मंगलताई स्वामी.
दृष्टा कशाला म्हणावे? बोला. पाहतो हा हॅलो नाही म्हणायचं. दुसरे कसे बोलतात लक्ष करायचं. हॅलो म्हणते का कोणीतरी पाठात? हां आपण एकटी हां ओम नम शिवाय सांगायचं का? सांगा. ऐकायला येईना म्यूट करा. ऐकायला येईना ताई म्यूट करा. ओम नम शिवाय. दृष्टा दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. साक्षीचं लक्षण. साक्षी कुणाला म्हणावे? ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. ओम नमः शिवाय. साक्षी समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. हे साक्षीचे लक्षण आहे. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर सांगितलं. समीप असावा म्हणजे जवळ असावा. काकी सांगा बरं साक्षीचं लक्षण. नंदा काकी तुम्हाला विषयही बोलायचा आहे ना सत्संगामध्ये, तर सांगा साक्षीचं लक्षण. ओम नमः शिवाय. साक्षीचे लक्षण. साक्षी म्हणजे पहिलं समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. दृष्टांत सांगा. हो दृष्टांत सांगा. व्हिडिओ दृष्टांत सांगू का? कॅमेरा म्यूट करा. कॅमेरा उघडा झाला तुमचा. हां दृष्टांत. हे दोन शेजारी होते, रामू आणि श्यामू. दोन शेजारी. एक दिवस त्यांच्यामध्ये खूप भांडण झाले. तर मग ते भांडण कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी जजला सांगितलं असं भांडण झाले, एकाच्या आरोप प्रत्यारोप झाले. मग ते जज विचारले याला कुणी साक्षी आहे का म्हणून त्यांनी एक साक्षीदार बोलवला. त्यांनी सांगितलं की रामूचं बरोबर आहे, त्यामुळे चूक आहे. तर कसं काय तुझं भांडण कुठे झालं? तर भांडण गावात झाडाखाली झालं. तू कुठं होता? तर मी शेतात होतो. मग आता आपलं पहिलं समीप असावा, जवळ असावा, आणि हे लक्षण काही त्याच्यात बसत नाही म्हणून त्याची साक्ष बाद झाली. दुसरा परत त्याने नंतर दुसरा बोलवला तर त्यांचा नातेवाईक शेजारी आला. मग त्याला विचारलं तुम्ही याचं भांडण ऐकलं का? तो म्हणाला हो मी यांचं भांडण ऐकलं की श्यामूचं चूक आहे, रामूचं बरोबर आहे. तर कसं काय मिळेल? तर 4 वर्षापूर्वी माझं त्याच्याबरोबर खूप भांडण झालं होतं. म्हणजे तो राग द्वेष रहित नव्हता, त्याच्या मनात रामूविषयी द्वेष होता, राग होता, म्हणून त्याचं पण साक्ष बाद झाली. मग तिसरा साक्षीदार झाड. तर झाड हे चैतन्य स्वरूप नाही आणि त्याला बोलता सांगता पण येत नाही, म्हणून ते पण बाद झालं. मग नंतर चौथा साक्षीदार आला. त्याला विचारलं बाबा तू यांचं भांडण पाहिलं का? काय केलं? तो म्हणला मी रस्त्याने जात होतो, मी यांचं भांडण ऐकलं. रामूचं बरोबर आहे, श्यामू चूक आहे. मग रामूच पण म्हणजे त्याची साक्ष बरोबर झाली. का बरोबर झाली? तर तो त्यांचा कोणी नातेवाईक नव्हता, त्या दोघांना तो जाणत नव्हता आणि त्यांच्याविषयी काही माहिती, त्यांचं काही राग रोग असं काहीच नव्हतं त्यांचं. तो एक असा परका माणूस रस्त्याने चालू होता, त्याने जे ऐकलं ते खरं सांगितलं, म्हणून त्याची साक्ष बरोबर गृहीत धरली गेली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चौथा म्यूट करा. चौथा जो बोलवला होता साक्षी, तर तिथं पहिलं लक्षण आधी बसवून दाखवायचं, तिन्ही लक्षणं बसवायचे. तर तो पहिला जो होता,
पहिलं लक्षण काय? ओम नमः शिवाय सांगतो. हो सांग. ओम नमः शिवाय सांगते. सांग. आणि ते चौथा जोर होता, हा. तर त्याने विचारलं तू कुठं होता, तर मी तिथंच होतो म्हणला, रस्त्याने जात होतो. असंच मग तो म्हणजे तो जवळ होता, म्हणून हे पण म्हणजे त्या भांडणाच्या जवळ होता, तो समीप होता, म्हणजे हे पण लक्षण बसलं. दुसरं उदासीन, राग द्वेष रहित असावा, म्हणजे तो काही त्यांचा म्हणजे त्यांचं काही त्याच्यावर भांडण नव्हतं, त्या दोघांविषयी त्याला काही राग लोभ असं काहीच नव्हतं, द्वेष रहित होता, तो उदासीन होता, म्हणून हे पण लक्षण बसलं. आणि तिसरं चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. ज्ञान स्वरूप असा ज्ञान स्वरूप होता, म्हणजे तो आत्मस्वरूप होता. नाही त्याला बोलता येत आणि होतं, त्याला बोलता येत होतं, त्याला झाडाला बोलता येत नव्हतं. त्याला बोलता येत होतं आणि त्याने त्याचे भांडण झालेलं पाहिलं पण होतं, ओम नम म्हणून त्याची साक्ष गृहीत धरली गेली. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. म्हणजे तो आत्मस्वरूप समजायचा. हो हो. चौथं थोडं चुकलं ना. ओम नमः शिवाय. नाही आलं बरोबर. आणखीन थोडं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करा सत्संगामध्ये सांगताना. दृष्टा साक्षी तो आत्मा याचेही तत्व स्वरूप त्यात सांगितलेले आहे. त्या पंचीकरणाचा अर्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूपासून श्रवण करून समजून घे. काय म्हणतात सद्गुरू? पंचीकरणामध्ये म्यूट करा. पंचीकरणामध्ये आत्मस्वरूपाचं ज्ञान दिलेलं आहे, त्याच्यापासून तुला मोक्ष प्राप्त होईल. परंतु ही पंचीकरणाचा अर्थ तू सद्गुरूकडून समजून घ्या असं म्हणतात. पंचीकरणामध्ये जे तत्व सांगितलेले आहेत ते तत्व, त्याचा अर्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूपासून श्रवण करून समजावून घे. तर ब्रह्मनिष्ठ कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला. सांगू? हो सांगा. ब्रह्मनिष्ठ ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा असते तो ब्रह्मनिष्ठ. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील सांगा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ज्यांची ब्रह्मावर एक आहे सुनंदाबाई पाटील आणि भंडारवाडीची एक, दोघी झाल्या आता. बोला 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 काकू. ओम नमः शिवाय. हा. ओम नमः शिवाय. ज्यांची ब्रह्मावर निष्ठा असते त्याला ब्रह्म असे म्हणावे. ब्रह्म नाही, ब्रह्मनिष्ठ असे म्हणावे. ब्रह्मनिष्ठ असे म्हणावे. ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ असे ब्रह्मनिष्ठा असे म्हणावे. ब्रह्मनिष्ठा असे म्हणावे. ब्रह्मनिष्ठ असे म्हणावे. म्हणावे. सद्गुरू कुणाला म्हणावे? ओम नमः शिवाय. सांगू का? हो सांगा. सद्गुरू कोणाला म्हणावे? सद्गुरू सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावे. जे सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू असं म्हणावं. मग सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूपासून श्रवण करून समजून घे. तो पुरा समजला म्हणजे तुला आत्मतत्वाचा अनुभव येईल. सद्गुरूकडून तू पंचक्रंद समजून घेतलंस तर तुला आत्मतत्वाचा अनुभव येईल. तू अनुभवापर्यंत जाशील. असा जर तू योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या या तुझ्या जन्मातच तुला भ्रमसुखाची प्राप्ती होईल. असा योग घडून आला तर योग म्हणजे काय? योग कशाला म्हणावं? आपण म्हणतो बघा, आपल्या परिभाषिक ह्या प्रतिभाषिक जगामध्ये सुद्धा लग्न जमवायचे आणि जमत आलं, सगळं पसंती झालं, पण पुन्हा मोडलं तर काय म्हणतो? अहो त्यांचा आमचा योगच नव्हता. मग असा योग ईश्वराबरोबर गुरुबरोबर जर घडून आला, योग घडून येणं, आणखीन काय अर्थ होईल योगाचा सांगा? ओम नमः शिवाय. जुळून येणं असा अर्थ होतो. जुळून येणं, योग घडून येणं म्हणजे. असा जर योग घडून आला तर
ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या या तुझ्या जन्मातच तुला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. ही आपण काल बघितलेलं आहे. ओम नमः शिवाय. शिष्याचा काय म्हणतात आता वाचा एवढं. ओम नमः शिवाय. तुका पुढचा हो वाचा. दम्मानी वाचा. कोणी वाचा? हां ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतो, गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरु जवळून पंचकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरुरी आहे असे विचारण्याचे कारण इतकेच की पंचकरण म्हणतात ते तर प्राकृत भाषेत लिहिलेले असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल असे आहे तर ते सद्गुरु जवळून समजून घे असे आपण मला सांगितले ते का? गुरु म्हणतात, वा शिष्या, तुला पंचकरणातील अक्षरे वाचता येतील, त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थ तुला समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशापासून शब्दाचे जे खरे मर्म किंवा रहस्य आहे ते तुला कधीही समजणार नाही. अर्थात आत्म्याविषयी बोधही निसंशय होणार नाही. यावर तुला दृष्टांत सांगतो, तो ऐक. ओम नमः शिवाय. आता पुढं नाही. ओम नमः शिवाय. तर असा जर तुला योग घडून आला, जर सद्गुरूची भेट झाली, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची श्रोत्रिय अशा सद्गुरूची भेट झाली आणि त्यांच्याकडून जर तू ही पंचीकरण ग्रंथ सोडून घेतलास तर तुला ह्या तुझ्या चालू देहामध्येच तुला वेळ लागणारच नाही, लगे ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. मग शिष्य काय म्हणतात, गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जवळून पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरुरी आहे? ब्रह्मनिष्ठ सद्गुरूकडूनच का समजून घ्यायचं ही पंचीकरण? पंचीकरणात तर असे विचारायचे कारण इतकेच की पंचीकरण म्हणतात ते तर प्राकृत भाषेत आहे, लिहिलेले असल्यामुळे मला स्वतःलाच वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल. ही जी पंचीकरण ग्रंथ आहे तो प्राकृत भाषेत आहे. प्राकृत म्हणजे आपण जी भाषा बोलतो ती भाषा. आता आपण जी भाषा आता बोलत आहोत ती मराठी भाषा, ही आपली भाषा आहे. पण ज्याची जी भाषा बोली भाषा म्हणजेच प्राकृत भाषा. मग तो शिष्य म्हणतो, पंचीकरण तर म्हणजे माझ्या प्राकृत भाषेत आहे, मी जे बोलतो त्या भाषेत आहे. मग सद्गुरूकडून समजून घेण्याची काय आवश्यकता आहे? ते तर मला कळतं, मराठी शब्द मला कळतात आणि मराठी शब्दाचा अर्थसुद्धा मला कळतो. भाषेत प्राकृत भाषेत लिहिलेल्या असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल असे आहे. मग असे आहे तर सद्गुरूकडून समजून घे असे आपण सांगितले ते का? असं का सांगितलं तुम्ही? ही मला कळण्यासारखं आहे आणि मला मराठी वाचतासुद्धा येतं आणि मराठी शब्दाचा अर्थ मला कळतो सुद्धा, कारण ती माझी बोलीभाषाच आहे. मी त्याच भाषेत रोज बोलतो म्हणून ते शब्द मला माहीत आहेत. आणि असं सगळं मला माहीत असताना हा ग्रंथ मी बघितला आहे आणि ही मराठी भाषेतला ग्रंथ मला स्वतःला कळलं, तर तुम्ही सद्गुरूकडून समजून घे असं का म्हणत आहात, असा शिष्याचा प्रश्न आहे. ओम नमः शिवाय. शिष्यानं काय प्रश्न विचारला? कोणता प्रश्न आहे व शिष्याचा? प्रश्न कळाल्याशिवाय उत्तर कळत नाही. काय प्रश्न विचारला शिष्यानं? हात वरी करा, सगळ्यांना विचारते मी. ओम नमः शिवाय. तरी पाठ नंतर काय आहे? 61 पान. ओम नमः शिवाय सांगू का? हो, हात वरी करायचं, सगळ्याला वळण लागते. हो, हात वरी करायचं की. हां सांगा, बोला. 61 पान नंबर आहे ताई. आमचा हातच आला की आमचा हात. हो बोला की बुरांडे ताई, बोला. ओम नमः शिवाय.
शिष्याचा प्रश्न आहे की गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरु जवळून पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याचा काय जरूर आहे. ओम नमः शिवाय. हेच वाचायचे ना. वाचायचं नाही व प्रश्न काय विचारला शिष्यानं तेच सांगायचा. अलकाताई बोला, प्रश्न काय विचारला? ओम नमः शिवाय. तुमच्या चरणी सत्तांग वंदन. गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जवळ जाऊन पंचकरण ऐकण्याची काय गरज आहे? ते तर प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि नंतर तो मला वाचता पण येतो. मग त्यांच्याकडे जाऊन प्रश्न समजून घेण्याची गरज काय, असं शिष्य महाराजांना म्हणते. ओम नमः ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला, काय प्रश्न विचारलाय शिष्यानं? कोणता प्रश्न विचारला? अहो गुरु महाराज, अहो गुरु महाराज, मला तर पंचीकरण ग्रंथ श्रवण करून समजून घेण्याचं काहीही जरुरी नाही. मला मराठी वाचता येतं, मग मीच वाचून समजून घेऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूकडून का समजून घेऊ? तर हे प्रश्न विचारलेला आहे. ओम नमः शिवाय. बरोबर आलं, पण बरोबर आलं, तुमचं पण बरोबर आलं. सांगा अजून. आपण त्यांच्यावर विश्वास आहे ना, हे ब्रह्माचं ज्ञान सांगतील म्हणून. अत्यंत श्रद्धेने ते आपल्याला सांगतील अशी खात्री म्हणून त्यांच्याकडून समजून घ्यायचं, आपल्याला माहित असत तरी पण. पुढे ह्याचं उत्तर सांगितलेलं आहे, फक्त प्रश्न इथं बघायचा आहे. ह्याचं उत्तर त्यांनीच सांगितलेलं आहे पुढे. ओम नमः शिवाय. सांगा, कुणाला अजून सांगायचं का? प्रश्न काय विचारलेला आहे? ओम नमः शिवाय सांगू? हो. शिष्याने गुरुला प्रश्न विचारलाय की गुरु महाराज, तुम्ही म्हणता सद्गुरू जवळून पंचकरण श्रवण करून समजून घे, पण असं करण्याची काय जरूर आहे? मला तर पंचकरण म्हणजे प्राकृत भाषेत आहे, म्हणजे माझ्या भाषेत आहे, त्यामुळे मला ते स्वतःला वाचता पण येईल आणि त्याचा अर्थ पण कर. मग असं असताना सद्गुरू जवळून समजून घे असं आपण का म्हणता? असं का सांगितलं? मंगेताई बोला, काय प्रश्न विचारला? म्यूट करा. जयश्रीताई म्यूट करा. शिष्य म्हणतो सद्गुरूनाथाला की पंचीकरण हा प्राकृत भाषेचा ग्रंथ आहे, ते तर भाषा मला कळते आणि त्याचा अर्थ पण मला कळतो, मग सद्गुरू परत जाण्याचं असं का सांगतात? ओम नमः शिवाय. पुन्हा गुरु म्हणतात, म्यूट करा. बा शिष्या, तुला पंचीकरणातील अक्षरे वाचता येतील, त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थही तुला समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म किंवा रहस्य आहे ते तुला कधीही समजणार नाही. बा शिष्या, समजून म्हणजे प्रेमानं सांगतात, बा शिष्या, तुला पंचीकरणातील अक्षरं कळतील, तुला वाचता पण येतील अक्षरं, पण त्या अक्षरामध्ये काय गुह्य अर्थ भरलेला आहे, त्या अक्षरामधून काय सांगायचंय नेमकं, तर ते तुला त्याच्यातला गुह्य अर्थ कळणार नाही. शब्द कळतील, पण शब्दाचा आणि वरवरचा अर्थसुद्धा कळेल तुला, पण त्याच्यामधला गुह्य अर्थ तुला कळणार नाही, असं सद्गुरू म्हणत आहेत. असं तुला शब्द अर्थ तुला समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म किंवा रहस्य आहे ते तुला कधीही समजणार नाही. त्या शब्दामध्ये काय सांगितलेलं आहे, मर्म काय आहे त्याचं, ते तुला तुझ्या मनानं कधीही समजणार नाही. मला सुद्धा असंच वाटलं होतं बघा. ही ग्रंथ जेव्हा मी वाचू लागले तेव्हा मला वाटायला मला कळाले, पण काहीच कळालं नव्हतं, काही सुद्धा कळालेलं नव्हतं. ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेसच कळालं. म्हणून सद्गुरूच्या शब्दाचे जे मर्म आहे, त्याच्यामधला जो गुह्य अर्थ आहे, त्याच्यामध्ये काय गर्भामध्ये त्याच्या भरलेलं आहे ते आपल्याला कळणार नाही, आणि त्याचं काय रहस्य आहे ते सुद्धा ते तुला कधीच समजणार नाही.
सद्गुरूशिवाय तुला ते समजणार नाही. अर्थात आत्म्याविषयी बोधही निसंशय होणार नाही. यावर तुला दृष्टांत सांगतो तो ऐक. सद्गुरूशिवाय समजतच नाही बघा. आपल्याला समजलं जरी वाटलं तरी समजत नाही. मी शहाणा असं वाटतं आपल्याला. सद्गुरू आपल्यासारखेच दिसतात, मनुष्य देहासारखेच दिसतात, परंतु आणि सगळं त्या सद्गुरूचं आपल्यासारखंच असतं. ते जेवतात, खातात, झोपतात, सगळं ते करतात. मग त्यांच्याकडूनच का अर्थ समजून घ्यायचा असं सुद्धा काही जणांना वाटतं. परंतु त्यांच्यामध्ये ऊर्जा भरलेली असते. जसं आपला चेहरा बघायचा आहे तर आरशाशिवाय बघताच येत नाही, आरसा असावाच लागतो. तसं स्वरूप बघायचे तर सद्गुरू असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख होणं शक्यच नाही. म्हणून आता कसं त्याच्यासाठी एक तुला दृष्टांत सांगतो असं सद्गुरू म्हणत आहेत. मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. दृष्टांत कशाला म्हणावे हो? दृष्टांत कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय नाही का येत कोणाला? दृष्टांताची व्याख्या काय? सुनंदताई पाटील. बोला मंगेताई. मंगेताई कशाला म्हणावे दृष्टांत? वादी आणि प्रतिवादी या दोघांचा जे मांडतो त्याला दृष्टांत म्हणतात. उभय पक्ष साम्यत म्हणजे दोघाही पक्षाला मान्य आहे, त्याला दृष्टांत असे म्हणावे. कशाला म्हणावे दृष्टांत? बुरांडेताई. बोला, दृष्टांत कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय सांगू. हो. उभय पक्ष साम्य म्हणजे दोन्ही पक्षाला मान्य असेल तर त्याला दृष्टांत म्हणा. वादी प्रतिवादी. उभय पक्ष साम्यत हा म्हणजे दृष्टांत. सिद्धांत कशाला म्हणावे? जयश्रीताई बोला. अंतिम निर्णय म्हणावे. अंतिम निर्णयाला सिद्धांत असे म्हणावे. ओम नमः शिवाय. श्यामलताई बोला. सिद्धांत कशाला म्हणावे? मंगेताई बोला, त्यांचा आवाज. अंतिम निर्णय म्यूट करा जयश्रीताई, म्यूट करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. मंगेताई. जयश्रीताई म्यूट करा. अंत निर्णय को सिद्धांत कहिए. ओम नमः शिवाय. श्यामलताई हात वरी केलाय, उत्तर द्या नाहीतर हात खाली करा. ओम नमः शिवाय. दृष्टांत कशाला म्हणावे सांगा नाहीतर हात खाली करा. ओम नमः शिवाय. अलकाताई सांगा. अलकाताई बोला. सिद्धांत कशाला म्हणावे? सिद्धांत कशाला म्हणे? अंतिम निर्णय को सिद्धांत कहिए. आणि दृष्टांत? दृष्टांत वादी आणि प्रतिवादी यास दृष्टांत म्हणावे. नाही ना. ओम नमः शिवाय. दृष्टांत जयश्रीताई बोला. दृष्टांत कशाला? नाही, वादी आणि प्रतिवादी दोघांना मान्य असायला पाहिजे ना.
हो ना, वादी आणि प्रतिवादी हे सांगू का आता? हो ओम नमः शिवाय. हो दृष्टांत कशाला म्हण? वादी आणि प्रतिवादी दोघांचे विचार एक असतील त्याला दृष्टांत असे म्हणावे. हां दोघं दृष्टांत कशाला म्हणावे? आवाज बरोबर येत नाही. अंतिम निर्णय को सिद्धांत कहिए. हां हां ओम नमः शिवाय. अंत्य निर्णय म्हणजे शेवटचा निर्णय. अंत्य निर्णय को सिद्धांत कहिए. त्याच्या पुढे निर्णय नाही. म्यूट करा. वादी आणि प्रतिवादी उभय पक्ष हां बोला. वादी आणि प्रतिवादी म्हणजे पुढचं राहिलेले ह्याचं उभय पक्ष उभय पक्ष साम्यत म्हणजे मान्य. हां उभय पक्ष साम्यत साम्य म्हणजे वादी आणि प्रतिवादी दोघांनाही मान्य असायला पाहिजे. त्याला दृष्टांत असे म्हणावे. दोघांनाही मान्य असेल तर दृष्टांत म्हणता येतं. आणि सिद्धांत कशाला म्हणावे? शिवाय ताई दोघांचे विचार एक असतील कधी पण चालते ना. हो हो दोघांना मान्य असेल तर ती विचार एकच येतात ना. ओम नमः शिवाय. अंतिम निर्णय को सिद्धांत कहिए. हाँ अंत्य निर्णय को सिद्धांत कहिए किंवा अंतिम निर्णय को सिद्धांत कहिए. सिद्धांत कहिए. सिद्धांत कहिए. हां म्यूट करा. आता मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत वाचा कोणीतरी. दमानी वाचा. एक एक शब्द वाचू हां वाचा. वाचू का? हो वाचा ताई. ओम नमः शिवाय. मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. कोणी एक श्रीमान ग्रस्त होता. त्याच्या मनात एक दिवस असा विचार आला की आपल्या जवळ पुष्कळ द्रव्य आहे. त्यापैकी थोडे बहुत जर आपण याच वेळी कुठल्या तरी गुप्त ठिकाणी गुप्तपणे दडवून ठेवले तर कोणत्याही संकट काळी मला उपयोग होईल. असा विचार त्याच्या मनात आल्याबरोबर आपल्या स्वतःसाठी तयार केलेल्या अशा एका मोठ्या बागेत सिद्धेश्वर नावाचे महादेवाचे एक देऊळ त्याने बांधविलेले होते. त्याच्या शिखरावरील घुमटाच्या पोकळीत कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी गुप्त रीतीने एक दिवस त्याने पुष्कळ द्रव्य नेऊन ठेवले व त्या संबंधाने एका निराळ्या वहीत नोंद करून ठेवली. ती अशी: संवत 1725 व्या वर्षी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयांच्या सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. ओम नमः शिवाय. जेव्हा त्या बस झालं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत. कोणी एक श्रीमान ग्रस्त म्हणजे श्रीमंत ग्रस्त. श्रीमान म्हणजे धनिक किंवा श्रीमंत. कोणी एक श्रीमान ग्रस्त होता आणि त्याच्या जवळ पैसा भरपूर होता, धन होतं. म्हणून त्याच्या मनात एक दिवस असा विचार आला की आपल्याजवळ पुष्कळ द्रव्य आहे, म्हणजे पुष्कळ पैसा आहे आपल्याजवळ, तर आता हे पैसा आपण जपून ठेवावा, सांभाळून ठेवावा. मग जिथं धक्का लागणार नाही किंवा ते पैसा खर्च होणार नाही अशा ठिकाणी आपण ठेवावा असं त्याला वाटू लागलं. आणि त्याने काय केलं, असा त्याच्या मनात विचार आलेला आहे, जर पैसा वरी ठेवला तर खर्च होऊन जातो पैसा. म्हणून त्याच्या मनात असा विचार आला की एक दिवस असा विचार आला की आपल्याजवळचं पुष्कळ द्रव्य आहे, त्यापैकी थोडं बहुत म्हणजे काही पैसा द्रव्य वर ठेवावा आणि काही द्रव्य जपून व्यवस्थित राहील, त्याला धक्का लागणार नाही. आपल्याला जर वेळ आली तर तेव्हा आपल्याला तो खर्च करता येईल अशा ठिकाणी ठेवावा, असं त्याच्या मनात विचार आलेला आहे.
त्यापैकी थोडेफार जर आपण त्याच वेळी कुठल्याही गुप्त ठिकाणी गुप्तपणे दडवून ठेवावे, कुणालाही कळू नये, गुप्तपणानं ठेवावं. कळालं तर काय होतं? चोरी होते. म्हणून गुप्तपणानं दडवून कुठंतरी गुप्त ठिकाणी आणि गुप्तपणानं ठेवावं असं त्याला वाटू लागलं. तर मग कोणत्याही संकटकाली मला उपयोग होईल. जर कोणतं संकट आलं, पैशाची आवश्यकता भासली, त्यावेळेस मला तो पैसा काढता येईल आणि मला तो पैसा उपयोगाला येईल, ते धन उपयोगाला येईल. अशा ठिकाणी हे धन आपण ठेवावं असं त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे. असा विचार त्याच्या मनात आल्याबरोबर आपल्या स्वतःसाठी तयार केलेल्या अशा एका मोठ्या बागेत सिद्धेश्वर नावाचे महादेवाचे एक देऊळ त्याने बांधलेले होते. असं त्याच्या मनात विचार आलेला आहे. आपल्यापाशी जी शिल्लक धन आहे, जास्तीचं जे धन आहे, ते कुठंतरी गुप्त ठिकाणी आपण ठेवून द्यावं. आणि त्याने स्वतःच्याच बागेमध्ये, सामुदायिक नव्हती ती बाग, तर स्वतःच्याच बागेमध्ये आपण स्वतःसाठी तयार केलेल्या अशा एका मोठ्या बागेमध्ये सिद्धेश्वर नावाचे महादेवाचे एक देऊळ आहे. त्याच्या स्वतःच्याच बागेमध्ये सिद्धेश्वर म्हणून देवस्थान होतं, महादेवाचं देऊळ होतं, बांधलेलं होतं. आणि त्याच्या शिखरावरील घुमटाच्या पोकळीत कोणत्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी गुप्त रीतीने एक दिवस त्याने पुष्कळ द्रव्य नेऊन ठेवले. काय सांगतात? घुमट म्हणजे कळस. घुमटाच्या पोकळीमध्ये, आता पोकळीमध्ये, कळसामध्ये जी पोकळी आहे, वरून कळसांमध्ये पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये धन गुप्त रीतीने एक दिवस त्याने पुष्कळ द्रव्य, जेवढं जास्तीचं त्याच्यापाशी पैसा होता, तो सगळा पैसा, सगळं द्रव्य, सोनं, नाणं, मोहरा, सोन्याच्या मोहरा होत्या, त्या सगळ्या त्याने बऱ्याच काही मोहरा त्या घुमटात ठेवल्या. एक दिवस त्या पुष्कळ द्रव्य नेऊन ठेवले. कुठं ठेवले? कुणाच्याच दृष्टीस पडणार नाही असं शिखरावरील घुमटाच्या पोकळीत ठेवलं म्हणून सांगितलेलं इथं. जे सिद्धेश्वराचं मंदिर स्वतःच्या बागेत बांधलेलं होतं आणि त्या स्वतःच्या बागेतल्या मंदिराच्या कळसाच्या, घुमटाच्या म्हणजे कळसाच्या पोकळीमध्ये त्याने ते मोहरा ठेवल्या आणि गुप्तपणे ठेवल्या, कुणालाच ती माहीत नव्हत्या. एक दिवस त्याने पुष्कळ द्रव्य नेऊन ठेवले. त्या संबंधाने एका निराळ्या वहीत नोंद करून ठेवली, परंतु त्यानं वहीत लिहून ठेवलेलं होतं. गुप्त रीतीने ठेवलं, कुणालाच सांगितलं नाही. पण एका वहीमध्ये, वही म्हणजे महत्त्वाचे कागदपत्र, एका निराळ्या वहीमध्ये, वेगळे, जिथं आपण महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, अनेक वह्या असतात, पण सामान्य वह्या कुठंही ठेवतो बघा, आणि जी महत्त्वाचं ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, घेणं देणं, पैसा, ह्याचा हिशोब ज्याच्यामध्ये केलेला आहे, ती वही वेगळीच असते आणि ती नीट सांभाळून ठेवलेली असते, ती तिजोरीतच ठेवलेली असते. मग अशा निराळ्या वहीत नोंद करून ठेवली. निराळ्या म्हणजे वेगळ्या, अशा सामान्य वहीत नाही, तर वेगळे असे महत्त्वाचे कागदपत्र जे असतात त्याच्यामध्ये त्याने नोंद करून ठेवलेली आहे. संवत 1725व्या वर्षी काय लिहिलेले त्या वहीमध्ये ते सांगू लागलेले आहेत. संवत 1725व्या वर्षी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या अष्टमी तिथीच दिवसा 2 प्रहरी 12 वाजता. किती लिहून ठेवले बघा. ही सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. हे मोहरा ठेवल्या आहेत असं लिहून ठेवलं, परंतु कसं लिहून ठेवलेलं आहे इथं? संवत्सर 1725व्या वर्षी उत्तरायणात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या
अष्टमी तिथीस दिवसा 2 प्रहरी 12 वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरातील घुमटात 15 लाख रुपयाच्या मोहरा ठेवल्या आहेत असं त्या वहीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. तर मग जेव्हा त्याचे काम लागेल तेव्हा तो आपण त्या काढाव्या. का ठेवल्या होत्या? तर जेव्हा आपल्याला काम पडेल तेव्हा त्या आपल्याला काढून घेता येतील असं गुप्तपणे ठेवलेलं होतं. घरातल्या कुणालाच ते माहीत नव्हतं. पत्नी, मुलं, जे घरामध्ये लोक आहेत ते कुणालाच ते माहीत नव्हतं. गुप्त अशा ह्याच्यामध्ये गुपित ठेवून कुणालाच न सांगता ते त्या घुमटामध्ये त्याने ठेवलेलं होतं. आता हा दृष्टांत फार मोठा आहे. हा दृष्टांत आपण राहिलेला भाग उद्या बघू. आपला वेळ झालेला आहे. तर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित. माझ्या जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.